तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचाच निहार आणि मी क्षितिज कांबळे स्वागत करतोय तुमच्या आमच्या पहिल्या ब्लॉग मध्ये. तर कॉल आता आमचा भाईंदरला लेट झाला आम्हाला. टेम्पो पण आत्ताच गेलाय जस्ट, त्याला 8 वाजता बोलवलं, तो आला 9 वाजता. पटापट सामान वगैरे भरलं, आमचे शेड गेले चेंज करायला आणि आम्ही सर्व गँग चाललोय. जरा गँग दाखव आपली भावा. गँग आमची पार्टी आहे, सगळेजण. प्रणव द रोटो, बच्चा ऑलराऊंडर, माऊ, कॅशो आणि बर्थडे बॉय आज किंग मेकर आणि आमचे किंग मेकर बबलीदा स्माइलिंग करत आहेत. खरं तर आम्हाला लेट झालाय आणि विचार केला ब्लॉगिंग चालू करतो, तर आज ऑर्डर पण होती. तर विचार केला मी आणि क्षितिज, तर आजपासून ब्लॉगिंग पण चालू आहे. आपलं युट्यूब चॅनल पण आहे तुमचाच निहार करून, त्याच्यावरती हा ब्लॉग येईल आणि आपल्या इन्स्टा पेजवरती पण येणार आहे एक ब्लॉग. तर नक्की बघा, तुमचा सपोर्ट राहू दे. तुम्ही आमच्या पाठीशी राहा, आम्ही अशीच मेहनत करत राहू, पुढे जात राहू तुमच्या आशीर्वादाने. तर आता आम्ही चाललोय. काहीच काय खाल्लं पिल्लं नाही. सकाळी 7ला 6:30ला उठून आम्ही डायरेक्ट गोडाऊन मध्ये सामान विमान काढायला, सामान वगैरे काढलं आणि आता आम्ही लोक आता निघालो. आता चाललोय पहिलं मुंबई सेंट्रल स्टेशनला, तिथून मग नंतर तिकीट काढून डायरेक्ट भाईंदर. मग तुम्हाला डायरेक्ट आपण भाईंदरला भेटू, मधले शॉर्ट घेऊ आपण, टेन्शन नाही. असं काय ब्लॉग चालूच राहणार आहे आपलं. भेटू आपण ट्रेन मध्ये. A few moments later. तर गाईज आता आम्ही आलो आहे स्टेशनला. वाट बघतो सर, गँग इकडे उभी आपली. ए चिराग, कुत्रा हात घे ना, आपला पहिली टाइम आहे. ठीक आहे चालेल, पण हात घेत आला. मग माऊ आजचा आपला सेकंड कीबोर्ड वाला आहे. हे तुला कसं वाटतंय कीबोर्ड वाजून? कसं वाटतं? किती असल्यापासून वाजवायची? मोठ्याने बोल ना. दुसरीच असल्यापासून. आणि आता कितवीला आहे? 7वीला. भाई जिद्द पाहिजे तर अशी पाहिजे. दुसरीच असल्यापासून वाजवतोय आणि आता 7वीला त्याचे तो कीबोर्ड वाजवतो. आमचे किंग मेकर FMG चे बबली दा किंग मेकर. तुमचं काय बोलणं? आम्ही आज आमचा पहिला दिवस आहे ब्लॉगचा, तर आम्ही बरोबर चालतोय ना. आम्ही आमच्या याच्यावर बरोबर आहे ना. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण बोलूया या गोष्टीवर. रात्री बोलूया. हे शेटचं म्हणणं घे, शेटचं आपल्या. हे मला तर घे. हा घेतोय भावा. अजिंक्य जाधव म्हणजे आमचे शेट FMG. हसणं हा भावा, चेहऱ्यावर हसणं. ओनर बॅकबोन ऑफ FMG आमच्या. ते जरा आता हे कसं झालं, ते जरा आता बिझी आहेत फोनवर, त्यांच्यामुळे FMG मुळे ते असं आहे त्यांचं. बरोबर ना? अरे मी चुकीचं काय बोललो? बरोबर आहे. मग हसायचं काय त्याच्यात? आता ते जरा बिझी आहेत ना, तर त्यांचा इंटरव्ह्यू आपण घेणारच होतो. झाले मी बघितलं, FMG साठी फ्री होणार. आज आमचा पहिला दिवस आहे ब्लॉगचा. तुम्हाला कसं वाटतंय? पुढच्या ब्लॉग मध्ये बोला. मस्त वाटतंय, जोरात उलट मस्त वाटतंय. माझ्या भावाचा जो ब्लॉग आहे तो चांगला हिट झाला पाहिजे, लाईक मला सबस्क्राईब शेअर झाला पाहिजे. त्यासाठी उलट आम्ही चांगला परफॉर्मन्स देणार आहे आणि पुढे अजून चांगले परफॉर्मन्स देऊन तुम्हाला नवीन काय ना काहीतरी क्रिएटिव्हिटी करत राहणार. व्हिडिओला लाईक करत राहा आणि पुढे आपल्याकडून FMG कडून पब्लिकला काय भेटेल असं थोडं काहीतरी नवीन काहीतरी भेटेल. एवढंच भेटू शकतं. नवीन बीट्स आहे, नवीन सॉंग्स आहे, अजून जे काही तुम्हाला जे पाहिजे फक्त मला कमेंट मध्ये जे काही असेल तुमची जे काही आवडतं कमेंट मध्ये सांगा. ट्रेन आली आहे काय आता. थोडी धावपळ झाली म्हणून ब्लॉक मध्येच थांबवलं. आता परत चालू केलं, तर ट्रेन मध्ये बसल्यावर तुम्हाला आम्ही भेटू परत. तोपर्यंत 2 मिनिटं थांबा, आम्ही येतो लगेच. काही चांगला आम्ही आलोय ट्रेन मध्ये पब्लिकला बघू शकता तुम्ही. वैतागलोय, कधी पोहोचतो असं झालंय आणि खूप लेट झाला आम्हाला. तर आता बघू किती वाजेपर्यंत आपण तिकडे पोहोचू. स्टेशन पासून पण जी लोकेशन मेन तिकडे जायचं आहे ते पण माहिती नाही किती लांब आहे काय नाही. डायरेक्ट आम्ही जातोय, पण मजा आहे. ब्लॉग बघत राहू पुढे एंड पर्यंत आणि सपोर्ट करा. भेटू नंतर. तर आता आम्ही सांगली क्रॉस केलाय, अजून थोडा टाइम आहे. बोरवलीच्या नंतर थांबणार होती ट्रेन, माहिती नाही. सांगलीला थांबलो.
निघाले ट्रेनवर सगळेजण बसलेत. आपले पब्लिक आणि अजिता त्या साईडला बसलेत. आम्ही लोक इकडे आहे. वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय. किती टायमात पोहोचू. डायरेक्ट तुम्हाला आता आपल्या ह्याच्यावरती भेटू सेटअप वगैरे लावताना डायरेक्ट स्पॉटवरती आपल्या वेन्यूवरती. सगळी पोरं पण तिकडेच भेटणार पण तिथं गेल्या टेम्पोमधून बाकीची पोरं येत आहेत पावरमधून पण तिकडेच भेटतो डायरेक्ट तुम्हाला शहरात आहे. तर काय आम्ही भाईंदरला तर आलो आहे. क्षितिज भाईंदरला तर आता आपण आलो आहे. पण आमचा एक प्रॉब्लेम झाला आहे असा की आमचा जो मेन कीबोर्डवाला आहे रितेश धोत्रे आपला रितादा तो जॉबवर असल्यामुळे त्याला तर सुट्टी नाही. तर आम्ही बच्चा मी भाईंदरला पोचलो आता वाजवायचं आहे लवकरच वाजवू. तर सॉरी फॉर डिस्टर्बिंग. तर मी असं बोलत होतो की भाईंदरला तर पोहोचलो पण हा सॉरी आपला जो मेन कीबोर्डवाला आहे कीबोर्डिस्ट आपला रितादा तो आज तो कामामुळे आला नाही. तर आम्ही लोकांनी अरेंज केलेला कीबोर्डवाला निक कीबोर्डिस्ट तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्राम फेमस आहे थोडा. तर त्याला बोलत होतं पण त्याचं पण काही कारणास्तव त्याला नाही जमलं यायला. तर आपला एक कीबोर्डवाला एक रेडी आहे आपल्यासोबत. आपल्याला मी तुम्हाला आधीच सांगितलं तुफान कीबोर्डिस्ट रेडी आहे. आपला माऊ सर्व स्टॉक आहे त्याकडे. नाशिक कावडी कोळी सर्व स्टॉक आहे. भाऊ आपला एकदम मस्त कीबोर्ड वाजवतो. हे पण आहे. तर हे असे काय पण दाखवत असतात यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे ऍड समजून ह्यांना घालवून टाका स्किप. विराटचं पहिलं ब्रिज की तर आता आम्ही बघतोय लोकेशन कुठे कारण की आम्हाला पण मी आधीच बोललो आम्हाला पण काय माहिती नव्हतं स्टेशनवरून किती लांब आहे किती नाही. तर आम्ही आता बघू लोकेशन बघतोय मग त्या लोकेशनवरती जाऊ. मग त्या लोकेशनवरती पोहोचल्यावरच डायरेक्ट मी परत एक ब्लॉग चालू करेन. आता मधल्या शूट घेईन मी पण ते असेच टाकेन. तर आपण भेटू डायरेक्ट लोकेशनवर. तर आपली गँग पण इकडेच आहे. तर आपण डायरेक्ट गँग तर गँगमध्ये डायरेक्ट आपण डायरेक्ट भेटू आता. लोकेशनवर पोहोचल्यावर सामान लावणारा गाडो आता स्टेशनवर. हा मग काय झालं चालतं भाई आपली पब्लिक समजून घेते. ब्रेक घ्यायची गरज आहे. तर ब्रेक घेतोय जरा. आता चालतोय निघालो आम्ही स्पॉटवर जायला. स्पॉटवर गेल्यावरच डायरेक्ट ब्लॉग चालू करेन. तर भेटू आपण स्पॉटवर गेल्यावर बाय. तर गाईज आम्ही आता लोकेशनवर तर आलो आहे बघू शकता इथे वरती. तुम्ही असं केलं तुझे भावा तिला मिस केलं. तिने असं केलं आणि तू कॅमेरा लगेच फिरवला ते लगेच जाऊ दे. हे भाई सॉरी भावा जरा ब्राईटनेस वाढवतो. माय बाप प्रेक्षक आपले ब्राईटनेस वाढवला. उपरचे दीदी रडते आपली. टेन्शन नाही. बघू आता अजून आपला टेम्पोचा छोटावाला टेम्पो सामान त्याच्यात तो आला नाही अजून. पण आम्ही लोक आता जातोय. क्षितिज कुठे आपला क्षितिज काहीतरी पार्टी करतोय ते बघा. माहिती नाही काय करतोय एडार का काय पण करतो. तर आम्ही लोक आता जाऊ. इव्हन छायामध्येच आहे वरती गच्चीवरती आहे आपली ऑर्डर. म्हणते सामान घेऊन डायरेक्ट वरती. काय तुमचे दोन शब्द काय बोलायचे आहेत. आता काय नाही फक्त आता टेम्पोची वाट बघतोय म्हणजे पटकन सामान पटकन लावून वाजवायला चालू. कधी वाजवायला चालू होतंय आता असं झालंय. खूप टाइम झाला. खूप टाइम वाट बघत होतो. क्षणाची आलेला असं काय नाही क्षणाची तर वाट बघत होतो. पण आता सामान नाही आलं. आपलं पाठी आहे सामान. तू आला तर सामान आलं डायरेक्ट ब्लॉग चालू करतो. मग तेव्हा आपण भेटू बंटीदा सोबत. तर मित्रांनो आपला टेम्पो आला आहे बघू शकता तुम्ही. आणि आपला स्टार बॉय बंटीदा हसतोय. स्माईल कातील बॉय बंटीदा. हो आपला हा बबलीचा नुसता भडकत असतो. मोठा गेट आहे. टेम्पो उलटा लावलाय. माझा दे बंटीदा वगैरे सगळे मेन माणसं पुढे गेलेत. आपण जातो आता लोकेशन बघू. प्रॉपर बघितलं नव्हतं कुठे वाजवायचं कुठे नाही. मला वाटतं गच्चीवरतीच वाजवू. टेरेसवरती गुजराती कॉल्स आहे ना. आटला वाटे हू असं ढोकला खावं दादा.
तर आम्ही आता जातोय माऊ की बोरी गच्चीवरची वाजवायचे हालत होणार आहे आमची सामान उचलता उचलता वाटतं लिफ्ट पण सॉरी लिफ्ट पण नाही मला तर वाटतं बिल्डिंगला. आणि आपले स्टार बॉय बंटीचा काय बोलत नाहीत. स्टार बॉय बंटीचा काय बोलत नाही. ओ ए बंटीचा असं कर अरे हेच कर. ओ 19-20 केलं. तर आपण सामान वगैरे डायरेक्ट आता वरती गच्चीवर गेल्यावरच मी डायरेक्ट चालू करेन. थंड करायला ठेवलं रेफ्रिजरेटर मध्ये. तर भेटू आपण. तर आम्ही लोकेशनवर आलो आहे. तुम्ही बघू शकता सेटअप लागलाय. सेटअप लागतोय सगळेजण इथे तयारी करतायत बबलीचा वगैरे. आणि आपल्या इथे कॉन्सर्ट वादक प्रमुख कॉन्सर्ट वादक दादूदा. हे दादूदा भाई माझाच पहिला ब्लॉग मी शूट करतोय तुला कसं वाटतंय. हे दादूदा माझाच मी पहिला ब्लॉग शूट करतोय तुला कसं वाटतंय. काहीतरी बोल भाई. काय बोलत नाही रागवलं आपण. आणि तसेच आपल्या इकडे डॉन दादा ओ आणि आपले आकाश चाफे पण इकडे आपले इथे उपस्थित आहेत. माहिती नाही. आणि तसं सेटअप रेडी होतं टॉवेल वगैरे लागलाय. क्षितिजचा सेटअप तुम्ही बघू शकता. आणि कॉन्सर्ट गुरु मेन कॉन्सर्ट साहिल दादा पवार. तुमचं काय म्हणणं आहे माझा. हो साईन दिल्या भाई. साहिल दादा पवार याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल साहिल पवार युट्यूबला सर्च करा. येणार आपल्या सगळं असतं तिकडे पण. तर सेटअप लागलाय रेडी होतोय. हा हे पकडते ना याच्यात मी तर सध्या आता इथे जरा बिझी आहे मी. तर मित्रांनो जरा इथे सगळीकडे जरा धावपळ आणि त्याच्यामध्ये मी मध्येच जरा स्टॉप झालेलो. पण आता डायरेक्ट आपलं बच्चाला मगाशी मी घेतलं नाही चुकून जरा त्याचा पचका झाला. माफ करा बच्चा माफ करा. डायरेक्ट कॉल जेव्हा चालू आहे डायरेक्ट मग मी व्हिडिओ काढेल आपण टाकू. मग सगळेजण आपण बाजू सगळेजण आले तर सगळेजण नाही बोलून सगळे आता जरा बरं वाटतंय. सगळेजण आले म्हणजे सगळेजण बोलवते जॉबवर आहे पण आले भाई. FMG काय फ्रेंच म्युझिकल ग्रुप. तर करू आपण चालू परत. चायला कसं करतो.
तर गाईज आता आम्ही लोक थांबलोय जरा वाजवत होतो मगाचपासून. सो आता कुठे ब्रेक भेटलाय, जेवायला जातो आता आम्ही लोक. मगाचे क्लिप टाकतो म्हणजे आम्ही वाजवतो तेव्हाचे क्लिप आम्ही टाकूच ते बघा आवर्जून. आता जरा ब्रेक भेटला म्हणून आम्ही जरा थांबलो, पाणी वगैरे पित होतो. आता जेवायला वगैरे जाऊ. परत वाजवायला चालू करतो. 10-15 मिनिटांनी परत वाजवायला सुरुवात करू. पोरं पण जरा थकलेत, आल्याबरोबर लगेच सामान लावून लगेच चालू. चारू बाय जेवण पार्टी बुकड तिथे नव्हते. आता सगळी आपली पोरं गेली आहेत वाजवणारी, आपली जेवणाला गेली आहेत. सो आता आपण पण जाऊ, मी पण जाईन, निहार पण आहे सोबत. निहार कुठे गेला? निहार पण आहे सोबत. आता आम्ही सगळे जेवढा जाऊ. चिराग तर गेलाच आहे पुढे. चिराग तर भाई बुकड आहे, फुल बॅटिंग करतोय. बघू शकता तुम्ही. दादा जेवण कसं आहे? आणि अजिदा, हा प्रणव, बबलीदा, वाव हिरवी चटणी सलाड. चिराग प्लीज बच्चा. तर गाईस आता सगळे जेवायला जातोय, आम्ही पण जेवतो थोडं आणि लगेच आम्ही परत एक ब्लॉग बोलतो, परत एक चालू करू. थोडं आम्ही जेवून परत चालू करतो. ठीक आहे, बाय. तर गाईस आम्ही आता जेवायला बसलो आहे. आमच्यासोबत क्षितिज, चिराग, अजिंक्य, सॉरी क्षितिज सर. जेवण काय? डाळ भात आणि नळी आपलं हे आहे पोटॅटो फ्राईज, पुरी, भेंडीची भाजी, सॉस आणि पनीरची भाजी दाखव. पनीरची भाजी अजिंक्यदा खातोय आणि ते बबलीदा वगैरे सगळेजण जेवून झालेले आहेत. सॉरी फॉर कॅमेरा अँगल, जमत नाही, सगळ्यांना आळस आला आता जेवून. तर आता फक्त जेवतोच आम्ही लोक. सगळेजण मोकळे झाले तर आहेत. आणि हे आपले बब्या काका. ओ बब्या काका हाय करा, हाय. अहो हाय करा. तू नाही, जरा ते बिझी होते तरी मी हाय करायला लावलं त्यांना. आले जवळ आले बघा. सगळे जेवत आहेत. जेवून लगेचच काय आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आम्हाला असं वाटलं की जेवून वाजवायला बोलतील आम्हाला, कारण की गुजराती कॉल तसेच असतात, वाजवून थोडं जेवून वगैरे मग ते लोक परत वाजवायचं असतं. 1-2 तास तरी, 1-1.5 तास तरी वाजवायचं असतं. बट आत्ता तसं झालं नाही. लोक बोलले पॅकअप करून टाका करून. तर हां सॉरी. तर तेच झालं, ब्रेक झाला आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही वाजवू, पण आम्ही वाजवलंच नाही, कारण की तेच बोलले की बस झालं आता. एवढंच कॉल होतं ना पॅकअप. ते लोक पण थकलेले नाचून वगैरे, आणि जेवून कसं आळस वगैरे येतो. सगळं हे झालं, बंद करायला सांगितलं. आता आम्ही सामान वगैरे त्या टेम्पोत भरलंय. आता घाई शूट करायला भेटलं नाही, टेम्पोमध्ये भरलंय सामान. पब्लिक पण आहे इथेच. आणि आपले साहिल दादा वगैरे काय बोलत नाही भाई. ॲटिट्यूड बॉय साहिल दादा कॉन्सेप्ट. आपल्या साहिल दादाच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आपली साईन दे साईन. आणि भाई कष्ट करतोय भावा, जॉब वरून आलेला बिचारा, डायरेक्ट जॉब वरून. अरे हा विचारलेला प्रश्न परत विचारतोय. हा आमचा पहिला ब्लॉग आहे. सो तुला कसं वाटतंय मी ब्लॉगिंग चालू केली होती? चांगलं वाटतं. असंच पुढे राहा आणि पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करत राहा. आणि दर दिवशी व्हिडिओ टाका. ट्रेंडिंगला आणायचं 4 दिवस झोपाल. FMG नाव पुन्हा ट्रेंडिंगला आणायचं. आणणार भावा, आणणार. आपल्या शेटकडे येऊया डायरेक्ट आता भाई. आता कातील शेट पण खूप थकले दादा उर्फ अजिदा. शेट पण खूप थकले. चालूच होतं त्यांचं पण जेवण वगैरे. जरा आता जाऊ आता ट्रेननी. सामान तर भरलंय मागे टेम्पोमध्ये. फुल टेम्पो. सो आता भेटतो आम्ही तुम्हाला डायरेक्ट गोडाऊनमध्येच भेटतो. आता सगळं सामान म्हणून पॅकअप तर केलं आम्ही. म्हणजे सगळेजण थकले सगळ्यांपर्यंत. आपल्या आजीला काय 2 शब्द बोलू शकतो. परत एक नेक्स्ट कॉलला भेटूया, जो लवकरच आता येणार आहे. त्याच्यात आपण काही ना काही नवीन डेट्स, नवीन अजून टायमाला. तर तो ब्लॉग सुद्धा पहा. काय त्याचा आपण डायरेक्ट गोडाऊनलाच भेटू. सर्व सामान वगैरे ठेवताना. आता काय शूट करायला भेटलं नाही. हायवेमध्ये आम्ही लोकांनी पॅकअप केलं आणि आपलं आम्ही भेटू डायरेक्ट गोडाऊनवरती. टेम्पो तर निघालाय, बस सीधा भेटू आपण गोडाऊनवरती. चला बाय.